हातकणंगले तालुक्यातील रुई जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वातावरण देखील आता तापायला लागलं आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। इथं नेमकं काय चाललंय, इच्छुक कोण आहेत आणि सक्रिय गटांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी। खरं पाहायला गेलं तर या मतदारसंघावर माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना खासदार धैर्यशील माने, विद्यमान आमदार अशोकराव माने, काँग्रेसचे माजी आमदार राजू आवळे तसेच माजी आमदार राजीव आवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय आठवले गट, शिवसेना ठाकरे गट सक्रिय दिसत असले तरी विशेषतः आवाडे गटाचे प्राबल्य आहे। 2017 साली झालेल्या निवडणुकीत आवाडे गटाने आपलं वर्चस्व राखलं होतं। सर्वसाधारण आरक्षण पडेल या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झालाय। या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने राजकीय समीकरणे बदललेली आहेत। सर्व नेते मंडळींकडून गुप्त बैठकांचा धडाका सुरू असून इच्छुकांची चाचपणी केली जाते। सध्या पक्षांकडून निवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केलेत। त्यामुळे रुई जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच थेट लढत पाहायला मिळेल यात शंका नाही। महायुतीकडून किरण इवाना माने हे उमेदवारी मिळवण्याच्या रेसमध्ये पाहायला मिळत आहेत। माने हे महाराष्ट्र क्रांती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून बांधकाम आणि इतर कामगारांच्या हक्कांसाठी रुई परिसरात सक्रियपणे कार्यरत राहिले आहेत। त्यामुळे त्यांचा जनतेशी थेट संपर्क आणि केलेली सामाजिक कामे ही त्यांची जमेची बाजू। महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजीव आवळे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे किंवा त्यांचे चिरंजीव राहुल आवळे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। वडिलांचा राजकीय आणि सामाजिक कामाचा वारसा सोबत असून तरुण ऊर्जावान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। युवकांचा मोठा वर्ग त्यांच्यासोबत असल्याने संघटनात्मक नेतृत्व ते करताना दिसतायत। शिवसेना शिंदे गटाकडून विशाल कांबळे साजनीकर हे इच्छुक असल्याचं बोललं जातंय। काँग्रेसकडून संदीप सूर्यवंशी हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे। सूर्यवंशी यांचा ग्रामस्तरावर मोठा जनसंपर्क असून शांत आणि बोलक्या स्वभावाने त्यांनी मतदारसंघात लोकप्रियता मिळवली आहे। तिळवणीचे माजी सरपंच प्रमोद कदम, रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुमन मिंचेकर यांचे पती सुहास मिंचेकर यांच्यात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। विद्यमान आमदार अशोकराव माने यांचे विश्वासू स्वीय सहाय्यक आणि निकटवर्तीय मानले जाणारे सुहास राजमाने हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। पक्षनिष्ठ आणि अनुभव संपन्न तळागाळातील अभ्यासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नावाची देखील मोठी चर्चा सुरू आहे। सध्या त्यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी आहे। पक्ष नेतृत्व करत असताना अनेक सामाजिक प्रश्नावर आंदोलने केली आहेत। दलित समाजावर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी वारंवार आवाज उठवलाय। त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू। सध्या तरी महायुतीकडून इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळते। वरिष्ठ नेते कोणाला उमेदवारी देणार हे महत्वाचे आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या कमी असल्याचं दिसून येत आहे। एकूणच बघायला गेलं तर येत्या काही दिवसात पक्षीय स्तरावरील बैठका, चर्चा आणि इच्छुकांकडून प्रचार यंत्रणा वेग घेतील। या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगणार असं चित्र जरी दिसत असलं तरी महायुतीत इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे। यावेळी आवाडे, आमदार माने आणि शिवसेना शिंदे गटातून इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने आवाडी गटाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कारण हे तिन्ही गट महायुतीत असल्याने हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याची उत्सुकता इच्छुकांना लागलेली आहे। महायुतीत इच्छुक असणारे नेत्यांची मर्जी सांभाळणार की बंडखोरीचं राजकारण करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा। धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळानाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।